8 तारखेला महाराष्ट्रातील या भारतीय जवानाला वीरमरण आलं। भारताच्या सिंदूर ऑपरेशन नंतर पाकिस्तानानं भारतामध्ये वेगवेगळ्या 15 ठिकाणी ड्रोन हल्ले केले, पण हे ड्रोन हल्ले भारताच्या S-400 या डिफेन्स सिस्टमने पूर्णपणे उद्ध्वस्त केले। म्हणून भारताकडून बदला घेण्यासाठी जम्मू काश्मीरच्या सीमेवरती पाकिस्तानाने अंधाधुंद गोळीबार केली। यालाच प्रत्युत्तर देत असताना 27 वर्षीय मुरली नाईक यांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला, परंतु यामध्ये त्यांना वीरमरण आले। मुरली नाईक हे घाटकोपरमधील कामराजनगर येथील रहिवासी। मुरलीची आर्मीमध्ये जाण्याची खूप इच्छा होती, परंतु आई वडिलांचा त्याला विरोध होता। पण मुरलीने देशाची सेवा करण्यासाठी आर्मी जॉईन केली आणि देशाची सेवा करत असताना 8 तारखेला मुरलीला वीरमरण आलं। मुरलीचं कुटुंब हे मूळचं आंध्र प्रदेश येथील रहिवासी, परंतु कामानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमधील घाटकोपरमध्ये स्थायिक झालं होतं।